दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार कोणाला अपात्र ठरवलं जाईल ते जाणून घेऊयात। ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे, कार आहे, त्यांना अपात्र ठरवलं जाईल। तर ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनाही अपात्र ठरवलं जाईल। ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे वार्षिक उत्पन्न, अशा महिला, सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांना सुद्धा वगळलं जाणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या निकषात कोणतेही बदल झालेले नाही असं म्हणत विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय। बघूया। मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या जीआर मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो जीआर निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये। राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या जीआर मध्ये ज्या अटी होत्या, त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही। तर आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलंय तेही बघूया। निवडणुकीपूर्वी 2,34,00,000 महिलांना याचा लाभ देण्यात आला होता। तर जानेवारी 2025 मध्ये 5 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आणि संजय गांधी निराधार योजनेचे 2,30,000 लाभार्थीही अपात्र ठरलेले आहेत। तर 65 वर्षांवरील 1.10 लाख लाभार्थी हे अपात्र ठरले आणि कुटुंबामध्ये 4 चाकी असलेल्या 1.60 लाख लाभार्थी महिला या अपात्र ठरल्या। तर एप्रिल 2025 पर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या। दरम्यान सरकारनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं, त्याचं पुढे काय झालं पाहूया। सत्ताधारी याविषयी काय म्हणतायत। जे 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं, आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचं योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते। त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल, त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती, ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली राज्य सरकारची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। निवडणुकीच्या प्रचारावेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवणार अशा वल्गनाच युती आणि आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात होत्या। पण आता म्हणजेच नवीन सरकार स्थापन झाल्याच्या 5 महिन्यातच योजनेला कात्री लावण्याचं काम सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जाऊ लागली आहे। म्हटलं असं की योजनेतील अटीनुसार 2 सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना यापुढे 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार असल्याची माहिती आहे। तर राज्यात 8 लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचं छाननीनंतर स्पष्ट झालंय। तर दुसरीकडे या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। शासकीय निकषानुसार एका योजनेचा लाभ घेत असल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही, पण ही योजना लागू करताना सर्व बाबी का तपासल्या नाही असा सवाल विरोधकांनी केलाय। तर या मुद्द्यावरून विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? या 8 लाख महिलांना 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी
किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो. आपल्याला लक्षात असेल की या योजनेच्या बद्दलचं जे काही मत आम्ही त्या काळात मांडलेलं होतं की लाडक्या बहिणीला आमिष दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. ती गोष्ट आता सत्य निघालेली आहे. 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता. त्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला फसवण्याचं पाप या लोकांनी केलं. आता लाडक्या बहिणीचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही.